लहानपणी जेवताना आईने वाढलेली भरली भेंडी आठवतेय ना? आज आपण तोच अनुभव पुन्हा एकदा घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हॅलो, हाय, नमस्कार, राम राम मंडळी. आज आपण बनवणार आहोत आईच्या हातची भरली भेंडी. चला तर मग सुरुवात करूया. आता सगळ्यात आधी भेंडीसाठी आपण मसाला तयार करणार आहोत. त्यासाठी आपण अर्धा कप बेसन घेतलेलं आहे. बेसन आता कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. तर साधारण 1 मिनिट आपण बेसन भाजल्यानंतर त्यामध्ये घातलेलं आहे थोडंसं तेल. तेल घातल्यानंतर पुन्हा 1 ते 2 मिनिटासाठी आपल्याला छान असं बेसन भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता त्याचा रंग बदललेला आहे आणि खरपूस असं आपलं बेसन भाजून झालेलं आहे. बेसन थंड होतंय तोपर्यंत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहोत भाजलेले पांढरे तीळ 2 चमचे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे 3 चमचे सुकं खोबरं जे आपण किसून भाजून घेतलेलं आहे. आता आपल्याला मिक्सरला हे छान असं जाडसर वाटून घ्यायचं आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला खूप बारीक असं हे वाटण करून नाही घ्यायचं. आता सगळ्यात आधी घेऊयात जाडसर वाटलेलं तीळ आणि खोबऱ्याचं वाटण. त्यामध्ये आता आपण घालणार आहोत अर्धा कप जाडसर दाण्याचा कूट. त्यानंतर अर्धा कप आपण बेसन भाजून घेतलेलं घालूयात. आता घालूयात अर्धा चमचा धनेपूड, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, अर्धा चमचा जिरे पूड. त्यानंतर घालूयात 1 चमचा लाल तिखट. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा हळद, थोडंसं हिंग आणि चवीनुसार मीठ. आता मीठ घातल्यानंतर आपण हे छान हाताने सगळे मसाले मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे थोडंसं तेल आणि तेल घातल्यानंतर आता आपण हा मसाला छान असा एकजीव करून घेणार आहोत. म्हणजे सगळ्या मसाल्यांचा स्वाद आपल्या भेंडीला खूप छान येईल. इथे आपण घेतलेली आहे अर्धा किलो भेंडी जी आपण स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण भेंडी अशी मध्ये चिरून घेतलेली आहे. आता आपण जो केलेला मसाला आहे तो या सगळ्या भेंडीमध्ये आपण असाच भरून घेणार आहोत आणि याच पद्धतीने आपल्याला सगळ्या भेंड्या या असा मसाला घालून भरून घ्यायच्यात. तर अशाच नवनवीन आणि चविष्ट रेसिपींसाठी द फ्लेवर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा, कारण त्यामुळेच आपले व्हिडिओज इतरांपर्यंत पोहोचायला मदत होते. दर मंगळवारी आणि शुक्रवारी आपले नवीन व्हिडिओज चॅनेलवरती येत असतात. आता आपल्या सगळ्या भेंड्या भरून झालेल्या आहेत. तोपर्यंत आपण एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं. त्यावरती आपण ठेवलेली आहे चाळण ज्याला आपण तेल लावून घेतलेलं आहे. आता ज्या आपण भरलेल्या भेंड्या आहेत मसाल्यांनी त्या सगळ्या आपण या चाळणीवरती ठेवूयात आणि याला झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटासाठी याची एक वाफ काढून घ्यायची, म्हणजे आपली भेंडी जी आहे ती थोडी शिजेल. आता तुम्ही बघू शकता अगदी 5च मिनिटामध्ये आपली भेंडी जी आहे त्याला छान वाफ आलेली आहे आणि त्याचा रंग बघा किती सुंदर दिसतोय. आता वाफवलेली भेंडी थंड होतीये तोपर्यंत आपण एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय. त्यामध्ये घातलेला आहे अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, त्यानंतर 10 ते 12 लसूण पाकळ्या. आता आपण लसूण छान फ्राय करून घेऊयात. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायची आहे हिरवी मिरची. तर इथे आपण 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर घालूयात कढीपत्ता आणि थोडंसं हिंग आणि याला आपण फ्राय करून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचा आहे मसाला जो आपण भेंडीमध्ये भरलेला आहे. तोच मसाला आपण इथे घातलेला आहे. त्याला 1 मिनिटभर परतवल्यानंतर आपण याच्यामध्ये ज्या भेंड्या वाफून घेतलेल्या आहेत त्या घातलेल्या आहेत आणि आता आपण ही भेंडी छान मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर झाकण ठेवून एक 5 मिनिटासाठी आता आपल्याला ही भेंडी शिजवून घ्यायची आहे. आता तुम्ही बघू शकता 5च मिनिटामध्ये आपली भेंडी छान अशी शिजलेली आहे. त्याचा रंगही किती सुंदर आलेला आहे आणि अशा प्रकारे तयार आहे आपली आईच्या हातची खमंग आणि चविष्ट अशी भरली भेंडी. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे नक्की कळवा.